हॅलो बहिणींनो, आज मी कैरीची चटणी बनवणार आहे। हे तोतया जातीचा आंबा भेटलाय मला, ब्लिंकेट वरून मागवलाय। तर त्याच्यासाठी आपण म्हणजे लोणचं तर आपण नेहमी खातो, पण कैरी हे अशा आंब्याची ही चटणी केली ना ती आंबट गोड खूप छान लागते। म्हणजे ह्या आंब्याला जास्त आंबटपणा नसतो, तोतया बोलतात ह्याला। हॅलो बहिणींनो, आपण बनवत आहे आंब्याच्या कैरीची चटणी। त्यासाठी मी कापून घेतलेत आंबे। आता मी त्याला पिसून घेणार आहे मिक्सर मधून। 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक लसूणची पेस्ट, जिरे मोहरी आणि हळद। ह्या चटणीला जास्त काही सामग्री लागणार नाही आणि चवीनुसार मीठ, एवढीच सामग्री लागणार आहे आणि खूप टेस्टी चटणी होईल। मिक्सर मधून हे आंबे काढून घ्यायचे आणि कच्च्याच आंब्यावरती आपल्याला ह्या सर्व चीजांची फोडणी टाकायची। आता आपण तेल टाकून घेऊया। हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, तेल थोडंसं जास्त टाका। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण जिरे टाकणार आहे। थोडं जास्त जिरे टाका, मी अंदाजे 2 चमचे टाकले। मोहरी 2 चमचे। आता कढीपत्ता टाका आणि अद्रक लसूण मी बारीक करून ठेवलेलं आहे ते टाका। आता टाकूया आपण हिरवी मिरचीचा कूट। आता आपण मिक्सर मधून कैरी बारीक करून घेतलेले, अजून अर्धी बारीक करायची राहिली, थोडी थोडी करत आहे मी। तोपर्यंत आपली फोडणी चांगली भाजली जाते। नको, आता आपल्याला कैरीच्या वरती मीठ टाकायचे अंदाजे। फोडणी टाकून घ्या आणि नंतर खूप चांगलं हलवायचं आपल्याला आणि 2 दिवस मुरत ठेवायची। खूप टेस्टी लागते ही कैरी, पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते चटणी। झाली बघा आपली आंब्याच्या कैरीची चटणी तयार। बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।